नमस्कार. मॅथ्स पार्ट सेकंड चॅप्टर मेन्सुरेशन प्रॅक्टिस सेट 7.4 आज आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. यामध्ये 5 उदाहरणं आहेत. बघूया त्यापैकी उदाहरण क्रमांक 1. एक्झाम्पल नंबर 1 मध्ये आपल्याला सांगितले इन द फिगर A is the center of the circle, angle ABC is 45 degree and AC is equal to 7√2 centimeter. Find the area of segment BXC. या आकृतीमध्ये A is the center of the circle. A हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. अँगल ABC is 45 डिग्री 45 अंश आहे. AC is equal to AB radii of the same circle 7√2 centimeter. Find the area of segment BXC. BXC हा वर्तुळखंड आहे आणि याचं क्षेत्रफळ आपल्याला विचारलेलं आहे. हा रंगवलेला जो भाग आहे शॅडेड रिजन, एरिया ऑफ सेगमेंट BXC, वर्तुळखंड BXC चं क्षेत्रफळ आपल्याला विचारलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला दिलाय काय भाग, पायची किंमत दिल्या. व्हॅल्यू ऑफ पाय इज इक्वल टू 3.14, √2 इज इक्वल टू 1.41. दोघांच्या किमती दिलेल्या आहेत. दिलेल्या माहितीमध्ये अँगल ABC दिलेला आहे, तो आपण लिहूया. अँगल ABC इज इक्वल टू 45 डिग्री. यामध्ये AC आणि AB ह्या वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. सेगमेंट AC इज इक्वल टू सेगमेंट AB इज इक्वल टू 7√2 सेंटीमीटर इन ब्रॅकेट रेडियाई ऑफ सेम सर्कल. एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. जर AB आणि AC यांच्या किमती सारख्या असतील तर हा त्रिकोण समद्विभुज त्रिकोण तयार होतोय, आयसोस्केल ट्रायंगल. मग समद्विभुज त्रिकोण असेल, देअरफॉर ट्रायंगल ABC इज आयसोस्केल ट्रायंगल. समद्विभुज त्रिकोण आहे आणि जर समद्विभुज त्रिकोण असेल तर त्यांच्या पायालगतचे कोन समान मापाचे असतात. अँगल ABC इज इक्वल टू अँगल ACB. By using theorem of isosceles triangle, समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयानुसार ABC 45 आहे, ACB सुद्धा 45 अंशाचाच असणार. मग त्रिकोणामध्ये दोन बाजूंची मापं मिळाली, तिसरा आपण मिळवू शकतो. कशावरून? बाय युजिंग द सम ऑफ मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल्स. इन ट्रायंगल ABC एंगल ABC प्लस एंगल ACB प्लस एंगल BAC is equal to 180 degree by using sum of measures of angles of triangles. या पद्धतीनं ABC 45, ACB 45, BAC आपल्याला मिळवायचा आहे. 45 आणि 45 90, तो पलीकडे गेला की 180 तून 90 गेले, 90 राहिले. अँगल BAC इज इक्वल टू 90 डिग्री. देअरफॉर अँगल BAC इज ए राईट अँगल ट्रायंगल. हा त्रिकोण आपल्याला काटकोन त्रिकोण मिळतोय. हा जर काटकोन त्रिकोण मिळाला म्हणजेच हा सेंट्रल अँगल आहे. सेंट्रल अँगल इज इक्वल टू द मेजर ऑफ मायनर आर्क. लघुकंसाचं माप आणि केंद्रीय कोनाचं माप समान असते. देअरफॉर सेंट्रल अँगल थीटा मेजर ऑफ मायनर आर्क इज इक्वल टू सेंट्रल अँगल इज इक्वल टू 90 डिग्री. या पद्धतीनं थीटाची किंमत आपल्याला 90 अंश मिळते. ह्या दिलेल्या माहितीवरून आपल्याला विचारलंय काय, मेजर ऑफ द एरिया ऑफ द सेगमेंट BXC. आणि याचं किंमत काढण्यासाठी आपल्याला एक सूत्र दिलेलं आहे, एरिया ऑफ सेगमेंट BXC इज इक्वल टू R² इन ब्रॅकेट पाय थीटा डिवायडेड बाय 360 मायनस साइन थीटा डिवायडेड बाय 2. आणि यामध्ये किंमत टाकूया, या बाजूला किमती लिहूया. R वर्ग 7√2 ब्रॅकेट स्क्वेअर इन ब्रॅकेट पाय
3.14 into 90 डिवायडेड बाय 360 मायनस साइन थीटा. साइन थीटा, थीटाची किंमत किती आहे 90 अंश. साइन 90 साइन 90 डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट कंप्लीट. 7 चा वर्ग 49 वर्गमुळात 2 चा वर्ग 2 9 एके 9 9 चौक 36 3.14 छेद 4 वजा साइन 90 ची किंमत 1 आहे 1 छेद 2 92 18 हातच्या गेला 1 2 चौक 8 आणि 1 9 98 3.14 वजा छेद समान करूया 4 आला बे दुनी 4 बे के बे 3.14 वजा 2 म्हणजे 1.14. ह्या दोघांचा भाग घालूया 4 एके 4 4 दुने 8 1 राहिला 18 4 चौक 16 पॉइंट घेतला 2 राहिले 4 25 24.5 ही किंमत आली गुणिले 24.5. म्हणजे या दोघांचा आपल्याला काय करावं लागेल गुणाकार करावा लागेल मग आपल्याला त्यांची किंमत मिळणार. करूया गुणाकार 24.5 1.14 मल्टिप्लिकेशन 4 पंचे 20 हातच्या गेले 2 4 चौक 16 आणि 2 18 हातच्या गेला 1 4 दुनी 8 आणि 1 9 शून्य उतरून घेतला 1 5 5 1 4 4 1 2 2 2 शून्य उतरून घेतले 1 5 5 1 4 4 1 2 2. बेरीज करूया 0 8 आणि 5 13 3 हातच्या गेला 1 5 आणि 1 6 6 4 10 10 9 19 9 हातच्या गेला 1 4 आणि 1 5 आणि 2 7 2 1 2 3 दशांश स्थळ आहेत. आपण या ठिकाणी पॉइंट येणार आहे 27.930 या पद्धतीने किंमत येणार. इथं आपण लिहूया 27.93. आपण 2 दशांश स्थळापर्यंतच किमती लिहूया. एरिया आहे सेंटीमीटर स्क्वेअर ही किंमत आपल्याला मिळणार आहे. याचं उत्तर आपण या ठिकाणी मांडूया. एरिया ऑफ सेगमेंट BXC इज इक्वल टू 27.93 सेंटीमीटर स्क्वेअर. आपल्याला वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ विचारलं होतं त्यासाठी जो कोन आपल्याला ABC दिलेला आहे तो ज्या ठिकाणी या ठिकाणी आहे त्यानुसार आपल्याला या किमती मिळाल्या. या ठिकाणी अजून एक कंडिशन आहे तो अँगल BAC या ठिकाणी असला म्हणजे सेंट्रलच अँगल आला तर आपल्याला या किमती इथे सोडवण्याच्या ऐवजी डायरेक्ट आपण थीटा 45 घेऊन किंमत सोडवू शकतो. त्यावेळेला आपण ह्या सूत्रापासून पुढे आपण सोडवणार. याच्या पाठीमागच्या किमतीची गरज नाही लागणार. फक्त 7 वर्गमुळात 2 आणि सेंट्रल अँगल थीटा हा भाग या ठिकाणी बदलणार आहे आणि पुढे येणारी किंमत सुद्धा आपल्याला वेगळी मिळणार आहे. कधी सेंट्रल अँगल इज 45 डिग्री गिवन जर दिला असेल तर आपण त्या किमतीनुसार जाऊ शकतो. आपल्याला टेक्स्ट बुक मध्ये या पद्धतीने किमती दिल्यात आपण या पद्धतीने ते उत्तर मिळवणार आहे. पाहूया पुढचे एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर 2 सी इन द टेक्स्ट बोर्ड. इन दिस फिगर O is the center of the circle. Measure of arc PQR is 60 degree. OP is equal to 10 centimeter. Find the area of shaded region. If pi is equal to 3.14, root 3 is equal to 1.73. Pi is equal to 3.14, root 3 is equal to 1.73. या किमती दिलेत. O हे वर्तुळाचं केंद्र आहे या ठिकाणी दिले. आणखीन सांगितले मेजर ऑफ आर्क PQR. ह्या PQR या कंसाचं माप 60 अंश आहे. मेजर ऑफ आर्क PQR इज इक्वल टू 60 डिग्री दिलेला आहे. नंतर काय दिले OP इज इक्वल टू 10. OP 10 सेंटीमीटर 10 सेंटीमीटर आपल्याला इथं माप दिलेलं आहे. OP म्हणजे कोण आहे रेडियस ऑफ द सर्कल म्हणजेच OR ही सुद्धा रेडियस आहे. रेडियस ऑफ द सर्कल सेम सर्कल किती माप आहे 10 सेंटीमीटर. मग PQR ह्या कंसाचं माप आणि त्यानं अंतरित केलेल्या केंद्रीय कोनाचं माप समान मापाचं असतं. देअरफॉर अँगल POR
इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क PQR is equal to theta is equal to 60 degree, because measure of minor arc is equal to the central angle. Measure of minor arc is equal to central angle. याचा वापर आपण या ठिकाणी करणार आहोत आणि किमती सोडवणार आहोत. POR आपल्याला दिलेला आहे, त्यानुसार आपण जाऊया. शॅडेड रिजन म्हणजे वर्तुळखंड आहे, याचं क्षेत्रफळ एरिया ऑफ सेगमेंट और शॅडेड रिजन PQR इज इक्वल टू एरिया ऑफ शॅडेड रिजन. रंगवलेल्या भागाचं क्षेत्रफळ म्हणजेच वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ r स्क्वेअर पाय थीटा डिवायडेड बाय 360 मायनस साइन थीटा डिवायडेड बाय 2. r स्क्वेअर r दिलेला आहे, आपण इथे लिहिलाय तोच किती आहे 10 सेंटीमीटर, की ज्याला आपण रेडियस त्रिज्या म्हणलो होतो. 10 चा वर्ग पायची किंमत 3.14, थीटाची किंमत दिलेली आहे 60, 360 वजा साइन 60 डिवायडेड बाय 2. ही किंमत आपण टाकली. साइन 60 ची किंमत आहे आपल्याला माहिती आहे, साइन 60 इज इक्वल टू √3 डिवायडेड बाय 2. याचा वापर आपल्याला करायचा आहे, या ठिकाणी किंमत ठेवायची. 10 चा वर्ग 100, 3.14 आणि 60, 6 36 भाग जातोय 3.14 छेद 6 आपल्याला किंमत मिळते, वजा साइन 60 वर्गमुळात 3/2 डिवायडेड बाय 2 भागिले 2. छेदा भागिलेचा भागिले म्हणजे उलटून गुणिले, म्हणजेच वर्गमुळात 3/2 भागिले 2, 2 म्हणजे 2/1. याची किंमत आपल्याला काय मिळते √3/2 इंटू 1/2 इज इक्वल टू √3 डिवायडेड बाय 4. ही किंमत आपल्याला याची मिळणार आहे. आपण √3/4 ही किंमत ठेवूया. या बाजूला किंमत सोडवूया. 100 वर्ग कंसामध्ये 3.14 छेद 6 वजा वर्गमुळात 3/4. आपल्याला किंमत मिळाली. वर्गमुळात 3 ची किंमत दिलेली आहे 1.73, ती आपण इथे किंमत ठेवूया आणि छेद समान करूया. छेद समान कधी होतो, 6 च्या पाड्यात 12 आहे, 4 च्या पाड्यात पण 12 आहे. छेद समान 12 होईल, 6 दुने 12, अंशाला 2 न गुणूया, छेदात 12 होतोय. 4 त्रिक 12, 4 3 जा 12, अंशाला पण आपण 3 न गुणूया, छेद समान होतोय. म्हणजे इथं 12 झाला. 3.14 याला कितीने गुणायचंय आपल्याला, तर 6 दुने 12, 2 न गुणलं, वजा वर्गमुळात 3 ची किंमत आहे 1.73, याला कितीने गुणायचंय 4 त्रिक 12, 3 न गुणायचं आहे, छेद समान झाला आणि 100 आहे तसाच. इथं किंमत ठेवली 100. या दोघांचा गुणाकार करूया. बेचोक 8, बे एके बे, बे त्रिक 6, 6.28 वजा 3 त्रिक 9, 3 7 21, हातच्या गेले 2, 3 एके 3 आणि 2 5, 5.19 छेद 12. 100 1.09 छेद 12. 100 न गुणूया 109 येणार, कारण 2 दशांश स्थळ पुढे जाणार आहे, छेद 12. 12 चा पाडा 12 एके 12, 12 दुनी 24, 12 त्रिक 36, 12 चौक 48, 12 पंचे 60, 12 संग 72, 12 साठी 84, 12 8 96, 12 9 108, 9 न भाग जाणार आहे, 108 एक राहिला, 108 आणि 1 9, पुन्हा पॉइंट दशांश चिन्ह 0 उतरून घेतले 10, भाग जात नाही, पुन्हा उतरून 0 उतरून घेतले 100 आले. यानंतर आपल्याला भाग घालावा लागेल, म्हणजे पहिल्यांदा 0 चा भाग लागणार आणि मग आपल्याला 100 घेतल्यानंतर कितीचा भाग लागतोय ते बघूया. 12 पंचे 60, 12 सख्ख 72, 12 साती 84, 12 8 96 पर्यंत जाते. 8 न भाग जाणार आहे या ठिकाणी, 4 राहणार आहेत, 96 आणि 4 100, परत उतरून घेतले 0, 40 आले, 12 त्रिक 36, 3 न भाग गेला, पुन्हा 4च राहत आहेत,
12 36 ही 3 रिपीट येणारी संख्या आहे. म्हणजे इथं आपल्याला किंमत जी मिळते 9.083 अप्रॉक्सिमेटली एरिया ऑफ सेगमेंट. सेगमेंट कोणता? तर PQR याची किंमत आपल्याला मिळालेली आहे. म्हणजे अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू मिळाली आहे एरिया ऑफ द सेगमेंटची. आपल्याला जो विचारला होता त्याची किंमत 9.08 सेंटीमीटर स्क्वेअर. कारण हा काय आहे? एरिया आहे. सेंटीमीटर मध्ये दिलाय, सेंटीमीटर वर्ग मध्ये आपल्याला त्याची किंमत एरिया ऑफ द शॅडेड रिजन. इथे उत्तर काय असणार आहे? देअरफॉर एरिया ऑफ शॅडेड रिजन इज 9.083 सेंटीमीटर स्क्वेअर. या पद्धतीनं त्या बाजूचं क्षेत्रफळ, शॅडेड रिजनचं क्षेत्रफळ आपल्याला मिळणार आहे. एक्झाम्पल नंबर 3, सी इन द टेक्स्ट बोर्ड. In this figure, if A is the center of the circle, angle PAR is 30 degree, AP is 7.5, find the area of segment PQR, pi is equal to 3.14. दिलेल्या उदाहरणामध्ये वर्तुळाचा केंद्रबिंदू A आहे आणि PAR या कोनाचं माप 30 अंश आपल्याला दिलेलंच आहे. सेंट्रल अँगल आपल्याला दिलेला आहे 30 अंशाचा 30 डिग्री. AP या बाजूचं माप आपल्याला दिलेलं आहे 7.5 एकक. युनिट आपल्याला दिलेलं नाही, आपण तसंच ठेवूया. त्यानंतर आपल्याला विचारले काय? फाइंड द एरिया ऑफ सेगमेंट PQR. या वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ काढा. जो आपण रंगवलेला किंवा शॅडेड दिसतोय त्याचं क्षेत्रफळ काढा. आणि पायची किंमत दिलेली आहे 3.14 जे आपण या ठिकाणी मांडले. दिलेली माहिती क्रमानं आपण मांडून घेऊया. AP रेडियस ऑफ द सर्कल, (7.5) PAR अँगल PAR थीटा 30 डिग्री 30 अंशाचा दिलेला आहे. दिलेली माहिती पायची दिलेली आहे. आपण एरिया ऑफ सेगमेंट PQR is equal to R square in bracket pi theta divided by 360 minus sin theta divided by 2. यामध्ये आपण किंमत ठेवूया. R रेडियस आपल्याला दिलेले आहे 7.5, 7.5 त्याचा वर्ग होणार. पायची किंमत दिलेली आहे 3.14. थीटा याची किंमत आपल्याला दिलेली आहे 30 अंश छेद 360 वजा साइन 30 ही किंमत आपल्याला दिलेली आहे डिवायडेड बाय 2. साइन 30 डिग्री याची किंमत आपल्याला टेबल नुसार 1/2 मिळणार आहे. ती आपण या ठिकाणी किंमत मांडूया. 7.5 चा वर्ग तो करूया. अगोदर आहे तशीच किंमत ठेवू. 3 एके 3 12 36 म्हणजे 3.14 छेद 12 ही किंमत मिळते. साइन 30 1/2 आपल्याला ही किंमत मिळते डिवायडेड बाय 2. 7.5 चा वर्ग 3.14 छेद 12 वजा भागिलेचा भागिले उलटून गुणिले म्हणजे 1/2 भागिले 2 2 म्हणजे 2/1 1/2 गुणिले 1/2 म्हणजे 1/4 ही किंमत मिळते. 1/4 ही किंमत आपल्याला यानुसार मिळालेली आहे. 7.5 चा वर्ग करू आणि इथं छेद समान करू. 4 च्या पाड्यामध्ये 3 येते. 4 3 12 4 3 12 म्हणजे याच्या अंश आणि छेदाला 3 न गुणूया. 3.14 छेद 12 वजा 3 3 एके 3 छेद 4 3 12 या पद्धतीने आपल्याला किंमत मिळते. 7.5 चा वर्ग करूया. 7.5 चा वर्ग म्हणजे 70 अधिक 5 चा वर्ग करू. आपल्याला त्याची किंमत मिळून जाईल. 70 चा वर्ग 7 7 49 4900 5 चा वर्ग 25 दोघाच्या गुणाकाराची दुप्पट. दोघाचा गुणाकार 7 5 35 350 ची दुप्पट 700 यांची बेरीज करू. 5 2 9 आणि 7 16 6 च्या गेला 1 4 आणि 1 5 5625. इथं 70 अधिक 5 75 चा वर्ग म्हणजेच हा आला 7.5 चा वर्ग आपल्याला मिळतो 56.25. इथं
56.25 हा याचा वर्ग आपल्याला मिळणार आहे, तो आपण लिहिला. ही क्रिया आपण a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर या आयडेंटिटीचा वापर करून आपण स्क्वेअर केला. 56.25 मिळाला. 3.14 मधून 3 घालवले की मिळणारा 1.14. ही किंमत आपण या बाजूला मांडूया. 56.25 3.14 मधून 3 गेले 0.14 छेद 12. सगळ्यालाच गुणिले 12 आहे. या दोघांचा गुणाकार करून मग आपण 12 ने भागूया. 56.25 गुणिले 0.14 यांचा गुणाकार केला. 4 पंच 20 हातच्या गेले 2. 4 दुनी 8, 8 आणि 2 10 हातच्या गेला 1. 4 सक्क 24 आणि 25 हातच्या गेले 2. 4 पंच 20 आणि 2 22. 0 उतरून घेतला. 5 एक्के 5, 2 एक्के 2, 6 एक्के 6, 5 एक्के 5. परत 2 शून्य उतरून घेतल्या. परत आहे ह्याच किमती शून्यानं गुणल्यामुळे शून्यच मिळणार. बेरीज करूया. 0 5 7 8 7 1 2 3 4 1 2 3 4 7.85 7.8750 ही किंमत मिळते आपल्याला. 7.8750 घ्या. नाही घेतला तरी पण चालते, आपण डिलीट करू. भागिले किती आहे? डिवायडेड बाय 12 ही किंमत आपण मांडली. या दोघांचा आता आपल्याला भागाकार करावा लागेल. 7.875 डिवायडेड बाय 12 भागाकार करूया. 12 ने भागूया म्हणजे आपल्याला किंमत किती येते बघूया. 7.875 भागिले 12. 12 7 84. 7 नको आहे आपल्याला 6. 12 संग 72 ही किंमत मिळते. पण इथं शून्य अगोदरच असल्यामुळे अगोदर आपल्याला शून्य मिळणार. 0 पॉईंट आपण इकडे लिहूया. 0 पॉईंट 12 संग 72. 72 आणि 6 78. 2 आणि 6 8. परत उतरून घेतले 6 67. 12 पंचे 60 राहिले 7. परत उतरून घेतले 5. 12 7 84. 7 नको. 12 संग 72. 72 आणि 3 75. 3 राहिले. 0 उतरून घेतला. 12 दोन्ही 24. 12 त्रिक 36. 12 दोन्ही 24 आले. 24 आणि 6 30. 0 आणि पुन्हा 5 राहते. 12 पंचे 60 ही किंमत आपल्याला मिळते. म्हणजे 0.65625 ही किंमत कुणाची मिळाली आपल्याला? तर ह्या एरियाची, एरिया ऑफ ए सेगमेंट पी क्यू आर 6265625. पण ह्यामध्ये आपल्याला एकक दिलेले नाही आणि क्षेत्रफळ आपण काढले. इथं लिहिताना स्क्वेअर युनिट असं वापर करायचा आहे. स्क्वेअर युनिट कोणाचं उत्तर मिळालं हे शाब्दिक मध्ये आपण लिहूया. प्रश्न आपल्याला अशा पद्धतीने विचारला होता थर्ड मध्ये. फाइंड द एरिया ऑफ सेगमेंट पी क्यू आर. देअरफॉर एरिया ऑफ सेगमेंट पी क्यू आर इज 0.65625 स्क्वेअर युनिट. या पद्धतीनं आपल्याला विचारलेल्या रंगवलेल्या भागाचे म्हणजेच त्या वर्तुळखंडाचे पी क्यू आर या वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ मिळाले. एक्झाम्पल नंबर 4. सी इन द टेक्स्ट बोर्ड. In the figure, if O is the center of the circle, PQ is a chord, angle POQ is 90 degree, area of shaded region is 114 centimeter square, find the radius of the circle. तर वर्तुळाची त्रिज्या काढा. एक वर्तुळ आहे ज्याचं केंद्र O आहे. PQ is a chord. PQ हा त्याची जीवा आहे. POQ या कोणाचं माप 90 अंश आहे. एरिया ऑफ शॅडेड रिजन 114 म्हणजे पी ह्या PRQ ही जी वर्तुळ खंड आहे त्या रंगवलेल्या भागाचं क्षेत्रफळ 114 सेंटीमीटर वर्ग आहे. तर या वर्तुळाची त्रिज्या किती हे आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. दिलेल्या माहितीनुसार आपण एरिया ऑफ शॅडेड रिजन दिलेला आहे. म्हणजेच कोणता आहे? एरिया ऑफ सेगमेंट PRQ तो दिलेला आहे. तो किती आहे? 114
सेंटीमीटर स्क्वेअर या पद्धतीनं एरिया दिले. POQ या कोणाचं माप 90 अंश दिले. कोण? POQ बरोबर 90 अंश, म्हणजेच हा थीटा असणार आहे. सेंट्रल अँगल आपल्याला दिलेला आहे. विचारलंय काय तर त्रिज्या R म्हणजे काय, R किती आहे तो विचारलाय. एरिया ऑफ सेगमेंट ह्या सूत्राचा वापर करूया. PRQ काय आहे, R स्क्वेअर इन ब्रॅकेट पाय थीटा डिवायडेड बाय 360 मायनस साइन थीटा डिवायडेड बाय 2. किंमत वापरली R स्क्वेअर आपल्याला हवा आहे. हा सेगमेंट दिलाय 114. पायची किंमत आहे 3.14, थीटाची किंमत 90 छेद 360 वजा साइन 90 छेद 2 R वर्ग 114 तसाच ठेवूया. 9 चौक 36 3.14 छेद 4 वजा साइन 90 ची किंमत आहे 1 छेद 2. कारण आपल्याला टेबल मध्ये ट्रिग्नॉमेट्री मध्ये आपण पाहिलाय की साइन 90 ची किंमत 1 आहे. त्याचा आपण या ठिकाणी वापर केला. छेद समान करूया. ह्याला 2 न गुणू अंशात छेदात, म्हणजे अंशात 2 छेदात 4 येते. छेद समान होतोय. R वर्ग बरोबर R वर्ग इंटू 3.14 मायनस 2 डिवायडेड बाय 4. का तर बे एके बे 2 बे दुनी 4 छेद समान 3.14 वजा 2 किती येतोय तो लिहू. या ठिकाणीच इथं आहे. या बाजूला किंमत लिहू. 114 इज इक्वल टू R स्क्वेअर इन ब्रॅकेट 3.14 मायनस 2 1.14 डिवायडेड बाय 4 असणार आहे या ठिकाणी. R स्क्वेअर तेवढा या ठिकाणी ठेवू. 114 इंटू 4 डिवायडेड बाय 1.14. इथं पॉइंट 1 आहे. दोन्ही संख्या समानच आहेत, फक्त इथं छेदस्थानी 2 घर पॉइंट आलेत. हा याच्या 100 पट आहे, म्हणजेच 100 गुणिले 4 बरोबर R वर्ग, म्हणजे 100 चौक 400 किंमत मिळाली. वर्गमूळ काढूया. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढलं तर R काय मिळते आपल्याला 20. आणि इथं आपल्याला सेंटीमीटर मध्ये माप दिले. R म्हणजे त्रिज्या मिळाली. कुणाची त्रिज्या तर त्या वर्तुळाची त्रिज्या. प्रश्न काय आहे, फाइंड द रेडियस ऑफ द सर्कल. इथं आपण त्याचं उत्तर लिहूया. देअरफॉर रेडियस ऑफ सर्कल इज 20 सेंटीमीटर. या पद्धतीनं वर्तुळाची त्रिज्या आपणास मिळाली. फिफ्थ अँड लास्ट एक्झाम्पल इन द प्रॅक्टिस सेट 7.4. A chord PQ of a circle with radius 15 centimeter subtend an angle of 60 degree with the center of the circle. Find the area of the minor as well as major segment if pi is equal to 3.14 and root 3 is equal to 1.73. एक 15 सेंटीमीटर त्रिज्या असणाऱ्या PQ ह्या जीवेनं अंतरित केलेलं, केंद्राशी जो PQ या जीवेनं अंतरित केलेला कोन 60 अंशाचा आहे असं वर्तुळ आहे. आणि त्यावेळेला त्या जीवेमुळे जे 2 वर्तुळखंड तयार होत आहेत त्या 2 वर्तुळखंडांची क्षेत्रफळ आपल्याला विचारलेली आहेत. मायनर सेगमेंट PMQ, मेजर सेगमेंट PNQ. इथं आपल्याला नावं दिलेली नाहीत, फक्त माहिती दिलेली आहे. आपण त्या पद्धतीने एक वर्तुळ घेतलं की जे O केंद्रबिंदू आहे, PQ जेव्हा सांगितलेली आहे ती घेतली, त्याच्या एका बाजूला M दुसऱ्या बाजूला N बिंदू घेतला. PMQ लघु वर्तुळ कंस, PNQ विशाल वर्तुळ कंस, मायनर आर्क, मेजर आर्क. आणि PMQ हा जो शॅडेड रिजन आहे तो मायनर सेगमेंट आहे आणि अनशॅडेड आहे तो मेजर सेगमेंट आहे. त्यांचा एरिया काढण्यासाठी आपल्याला एरिया ऑफ सेगमेंट या सूत्राचा वापर करून लघु वर्तुळ खंडाचं क्षेत्रफळ काढावं लागेल, वर्तुळाचं क्षेत्रफळ काढावं लागेल आणि वर्तुळाच्या क्षेत्रफळातून लघु वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ वजा केल्यानंतर आपल्याला मेजर सेगमेंटचा एरिया म्हणजे विशाल वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ मिळेल. आपल्याला दिलेल्या माहितीनुसार अगोदर आकृती काढावी लागेल.
केंद्राशी या कंसानं जीवेनं केलेला केंद्राशी कोन 60 अंशाचा, त्रिज्या 15 सेंटीमीटरची घेतलेली आहे आणि त्यानुसार आपण म्हणू O इज द सेंटर ऑफ द सर्कल. PQ is chord. Therefore, measure of arc PMQ is equal to angle POQ is equal to theta is a 60 degree. या पद्धतीने आपल्याला सेंट्रल अँगल थीटा मिळाला. R रेडियस PO किंवा OP म्हणू आपण इथं इज इक्वल टू OQ इज इक्वल टू 15 सेंटीमीटर दिलेली माहिती. देअरफॉर एरिया ऑफ सेगमेंट मायनर सेगमेंट म्हणू इथं PMQ बरोबर R स्क्वेअर इन ब्रॅकेट पाय थीटा डिवायडेड बाय 360 मायनस साइन थीटा डिवायडेड बाय 2. या पद्धतीने किमती लिहिल्या. R वर्ग, R ची किंमत आपल्याला दिलेली आहे 15, 15 चा वर्ग, पाय ची किंमत 3.14, थीटा दिलेला आहे 60 अंशाचा छेद 360 वजा साइन थीटाची किंमत 90 आहे छेद 2, 15 चा वर्ग 225, 6 36 1 छेद 7 म्हणजे 3.14 छेद 6 वजा साइन 60 आहे या ठिकाणी. साइन 60 ची किंमत √3/2 आपल्याला मिळते. साइन 60 डिग्री इज इक्वल टू √3/2 ही किंमत आपण या ठिकाणी ठेवू. √3/2 डिवायडेड बाय 2 या पद्धतीनं किंमत मिळाली. ह्याची आपण व्हॅल्यू काढू. √3 डिवायडेड बाय 2 2 मीन्स 2/1 इज इक्वल टू √3/2 इंटू 1/2 इज इक्वल टू √3 डिवायडेड बाय 4 ही किंमत आपल्याला या ठिकाणी मिळेल. ती वापरू. हा भाग पुसूया, किंमत मांडूया. 225 3.14 छेद 6 वजा वर्गमुळात 3 छेद 4 ही किंमत आपल्याला मिळाली. याचा पुढचा भाग आपण या बाजूला सोडवूया. छेद वेगळा आहे. 6 आणि 4 यांचा छेद समान करूया. 12 येतोय. दोन्हींमध्ये एकच संख्या समान आहे 12, लहानात लहान. 6 दुने 12, 4 त्रिक 12. मग याला 2 न गुणूया आणि याला 3 न गुणूया म्हणजे छेद समान होतोय. अंश छेदाला दोघांना पण 225 इन ब्रॅकेट कंसामध्ये 3.14 3.14 इंटू 2 डिवायडेड बाय 12 मायनस 4 ची किंमत आपण 1.73 वापरूया गुणिले 3 भागिले 12 म्हणजे छेद 6 दुने 12 होतोय. 2 अंशात गुणल्यानंतर छेद समान झाला, अंशात 3 गुणल्यानंतर छेद समान झाला. आपण किंमत लिहिली √3 ची. आता 225 छेद समान आहे. या दोघांचा गुणाकार आणि या दोघांचा गुणाकार यांची वजाबाकी करावी लागेल. 2 चोक 8, 2 एक्के 2, पॉइंट 2 त्रिक 6 वजा 3 त्रिक 9, 3 7 21 हातच्या गेले 2, 3 एके 3 आणि 2 5 5.19 वजाबाकी करूया 6.28. याच्या अगोदर पण ही संख्या आल्या होत्या. याच्या पूर्वीच्या उदाहरणामध्ये 18 हातच्या घेतला इकडे दिला 9 9 18, 2 2 गेले 0.6 5 गेले 1, 2.25 गुणिले 1.09 छेद 12 आपल्याला मिळालेला आहे. म्हणजे अगोदर आपल्याला या दोघांचा गुणाकार करावा लागेल आणि मग 12 ने भागावं लागेल. सॉरी 225 आहे, मी चुकून 2.25 लिहिलं होतं. 225 गुणिले 1.09, 9 5 45 हातच्या गेले 4, 9 दुने 18 आणि 4 22 हातच्या गेले 2, 9 दुने 18 आणि 2 20 0 घेतला 0 5 0 0 2 0 0 2 0 2 0 घेतले 1 5 5 1 दुने 2
1 2 2 ऍडिशन बेरीज करूया 5 2 5 2 आणि 2 4 आणि 2 इथं 2 दशांश तळावर 0 इथं 2 दशांश तळावर घेतलं 245.25 छेद 12 किंमत आपल्याला मिळाली ती आपण या ठिकाणी मांडली 245.25 भागिले 12 साईडला भाग घालूया आपण 12 दुने 24 24 24 0 आलं परत 5 उतरून घेतले भाग जात नाहीत 5 ला परत 2 उतरून घ्यावे लागतात इथं पॉइंट आहे दशांश शून्य आहे 20 येणार आहे त्यानंतर दिलेल्या किमतीनुसार शून्याचा भाग लागला 52 ते 12 दुने 24 12 त्रिक 36 12 चौक 48 48 आणि 4 52 पुन्हा 5 उतरून घेतले 12 त्रिक 36 36 आणि 4 40 आणि 5 90 आले 0 12 8 96 12 7 84 आपण 7 चा भाग राहिला 84 तून 90 मधून 84 गेले 6 राहिले 0 12 65 20.4375 ही किंमत आपल्याला मिळाली 20.4375 आता ही जी किंमत आहे 4 दशांश तळापर्यंत किंमत आलेली आहे आपल्याला एवढी नको आहे आपल्याला 2 दशांश तळापर्यंत किंमत हवी आहे आपण हा जो तिसरा इथं दोन्ही पण 5 किंवा 5 पेक्षा पुढचे आहेत तर हा जो पुढचा आहे हा 3 आहे त्याला 4 करूया म्हणजे ही किंमत आपल्याला अप्रॉक्सिमेटली 20.44 मिळाली एरिया ऑफ द सेगमेंट आहे त्यामुळे आपण 20.44 ला काय करूया अंडरलाईन करूया हा आपल्याला लघु वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ मिळतोय अंदाजे 20.44 सेंटीमीटर वर्ग आता आपल्याला वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं आहे त्यासाठी आपण या बाजूला वर्तुळ पुसून म्हणजे आकृती पुसून पुढे चाललोय पाय 3.14 गुणिले r वर्ग 15 चा वर्ग म्हणजेच 3.14 गुणिले 225 ह्या दोघांचा गुणाकार करूया 225 गुणिले 3.14 4 25 2 हातच्या गेले 4 दुनी 8 आणि 2 10 हातच्या गेला 1 3 4 दुनी 8 आणि 1 9 0 उतरून घेतला 1 न भाग घालव गुणायचा 1 5 5 1 2 2 1 2 2 2 शून्य घेतल्या 3 5 15 हातच्या गेला 1 3 दुनी 6 आणि 1 7 3 दुनी 6 0 5 9 आणि 5 14 आणि 2 16 हातच्या गेला 1 7 8 9 10 0 हातच्या गेला 1 6 आणि 1 706.50 आपल्याला किती दशांश स्थळ पाहिजे 2 1 2 706.50 ही किंमत आपल्याला मिळते म्हणजे 706.5 असं सुद्धा आपण लिहू शकतो 706.5 किंवा 50 सेंटीमीटरचा वर्ग हा वर्तुळाचं क्षेत्रफळ आपल्याला मिळालं त्याला आपण अंडरलाईन करूया आता आपल्याला हवा आहे एरिया ऑफ मेजर सेगमेंट एरिया ऑफ मेजर सेगमेंट किंवा असं सुद्धा आपण म्हणू शकतोय एरिया ऑफ इथं मायनर सेगमेंट म्हणले तसं इथं एरिया ऑफ मेजर सेगमेंट इज इक्वल टू एरिया ऑफ सर्कल मायनस एरिया ऑफ मायनर सेगमेंट म्हणजे वर्तुळातून लघु वर्तुळखंड वजा करायचा वर्तुळाचं क्षेत्रफळ आहे 706.5 वजा मायनर सेगमेंट आहे 20.44 काही जण 20.43 घेतले तर इथं थोडासा बदल होईल 706.5 मधनं 20.44 वजा करूया 20.44 वजा केले इथं शून्य घेतला 10तून 4 गेले 6 हातच्या दिला यांचा माघारी 5तून 5 गेले 0 पॉइंट घेतले 6 6 2 शून्यातून जात नाहीत 10तून 2 गेले 8 राहिले 7तून 1 गेला 7 686.06 686.06 सेंटीमीटर वर्ग हे कुणाचं क्षेत्रफळ मिळतंय तर विशाल वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ 686.06 आता आपल्याला विचारले काय फाइंड द एरिया ऑफ मेजर अँड मायनर सेगमेंट विचारलेला भाग आपण लिहूया देअरफॉर एरिया ऑफ मायनर सेगमेंट इज
20.44 centimeter square and area of major segment is equal to 686.06 सेंटीमीटर स्क्वेअर. या पद्धतीनं आपण काय केलं, पाचवं एक्झाम्पल प्रॅक्टिस सेट 7.4 मधला आणि म्हणजेच लास्ट एक्झाम्पल मध्ये मायनर सेगमेंट आणि मेजर सेगमेंटचा एरिया आपल्याला मिळाला. या पद्धतीनं प्रॅक्टिस सेट 7.4 या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. यानंतर जो पुढचा भाग आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, म्हणजे प्रॉब्लेम सेट लास्ट प्रॉब्लेम सेट 7 आपण पार्ट मध्ये आपण 2 भागांमध्ये शक्यतो ते पाहणार आहोत. भेटूया प्रॉब्लेम सेट 7 मध्ये पुढील व्हिडिओत. धन्यवाद.